रायगड जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा आमदार महेंद्र दळवी आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यात शब्दयुद्ध पेटलंय। आमदार दळवी यांनी अलीकडे केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना तटकरे यांनी जोरदार पलटवार केलाय। ते म्हणाले, आमच्यावर बोलल्याशिवाय दळवी साहेबांना दुसरा मार्गच दिसत नाही। उठसूट तटकरे यांचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं राजकारण चालत नाही, असा निशाणा साधत त्यांनी आमदार दळवींना टोला लगावला। रोह्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आपलं स्थान सिद्ध करायचं असेल तर मग तटकरे साहेबांवर बोलल्याशिवाय, त्यांच्यावर टीका टिप्पणी केल्याशिवाय त्यांना काय मोठं होता येत नाही। हे असं गेल्या अनेक वर्षाचं समीकरण आपण पाहिलं आहे। त्याच्यामुळे महेंद्र दळवी सातत्यपूर्णाने इकडे आले की त्यांना दुसरा अजेंडाच नाही। शहराच्या विकासाविषयी, केलेल्या कामाच्या विषयी ह्याच्यावर कधीच भाष्य करत नाही। उठसूट तटकरे साहेबांवर, आमच्या कुटुंबावर टीका करायची, एवढाच फक्त त्यांनी अजेंडा धरलेला आहे। आता आमच्यावर ते त्या ठिकाणी परिवारवादाचा किंवा कुटुंबवादाचा ह्याचा संदर्भातलं वारंवार टीका करतात। आता त्यांच्या घरातसुद्धा किती पदं आहेत, त्यांच्या घरातसुद्धा पुढच्या निवडणुकीला कोण कोण कुठं कुठं इच्छुक आहे हे सुद्धा एकदा त्यांनी जाहीर करावं। म्हणजे मग कोण फक्त कुटुंबवादी आहे आणि कोण कार्यकर्त्यांना मोठं करतं आहे हे सुद्धा कळेल। तटकरे साहेबांनी गेल्या 40 वर्षाच्या त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये अनेक नेते घडवले, अनेक कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी दिली। आपण पाहिलं असाल तर आम्ही नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळांना संधी अनेक लोकांना त्या ठिकाणी दिलेली आहे। नगरपालिकेमध्ये सुद्धा नगराध्यक्षपदाची जरी निवडणूक असेल तरी किंवा उपनगराध्यक्ष असेल तरी जे जे कार्यकर्ते गेले अनेक वर्ष आहेत त्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी मानाची स्थानं देता येतील, पदं देता येतील, हा सातत्यपूर्णपणे प्रयत्न तटकरे साहेबांचा आणि आम्हा सर्व मंडळींचा राहिलेला आहे। जेव्हा काम होतं तेव्हा श्रेय घेण्यासाठी हे पहिले, आणि उद्या काय त्याच्यातलं उणीवा राहिला की मग खासदारांकडे बोट दाखवायचं। ते करत असताना 4 बोटं आपल्याकडे आहेत हे दुर्दैवीरित्या विसरतात। आता त्यांनी काल परवा कुठल्या तरी एका भूमिपूजनाच्या संदर्भातलं महेंद्र दळवींनी सांगितलं, अरे ज्या रेवदंड्यापासून साळवचा ब्रिज होता त्यावेळेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा प्रोटोकॉल आठवलं नाही, फक्त रोह्यात आलं की ह्यांना प्रोटोकॉल आठवतो, तटकरेंनी कुठला कार्यक्रम केला की ह्यांना प्रोटोकॉल आठवतो, आणि स्वतः जेव्हा कार्यक्रम करतात तेव्हा मात्र सगळं प्रोटोकॉल बस्त्यात बांधून आपल्याला पाहिजे तशी पत्रिका बनवतात। त्यावेळेस यांना काही दिसत नाही। मग मेडिकल कॉलेज असो, ज्याचं उद्घाटन आधी भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजींच्या हस्ते, माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते झालेलं होतं, त्याचं पुनरुद्घाटन स्वतःची पाठी लावण्यासाठी ह्याच महेंद्र दळवींनी केली। त्यामुळे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही घाणेरडी सवय दळवी साहेब जरा थांबवावी। प्रत्येक पक्षाला आपापला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना जोश त्यांच्यामध्ये निर्माण करण्याकरता, त्यांच्यामध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याकरता हे महेंद्र दळवींना बहुतेक करून ते वारंवार त्या बाबतीतली वाच्यता करत असतील। पण रोहा अष्टमीतील शहरातील ही जनता सुज्ञ आहे। गेले 20 वर्षाहून अधिक कालखंड सातत्यपूर्णाने तटकरे साहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी पूर्णपणाने नगरपालिकेची, शहराची जबाबदारी मान्य तटकरे साहेबांवर दिलेली आहे। त्याच्यामुळे निवडणुका आता काही दिवसातच होतील, त्यावेळेस दूध का दूध पाणी का पाणी होईल, आणि रोहेकर नक्की कोणाच्या बाजूने आहे हे सुद्धा लक्षात येईल। वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।